गीता जीवनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण अध्याय 7वा ज्ञान विज्ञान योग यामधील श्लोक एकच मिनिट हो. 7 एक मिनिट तरी सेटिंग चेंज कर. Now you can start. हरे कृष्ण. सॉरी, कुठून सुरुवातीपासूनच ऐकू आलं नाही का दीपा माताजी? हरे कृष्ण. आज आपण अध्याय क्रमांक 7 ज्ञान विज्ञान योग याच्यामधील श्लोक क्रमांक 15 पाहणार आहोत. याच्यामध्ये ज्ञान विज्ञान योगामध्ये आपण भगवद्गीतेचा शरणागती आणि भक्ती शरणागती आणि भक्तीचे सार आपण जाणून कसं भगवंतांना शरण जाऊ शकतो हे आपण भगवद्गीतेतून जाणू शकतो. तर लोकांच्या मनात वेगवेगळ्या चुकीच्या धारणा आहेत किंवा गीतेतील आदेशांचा किंवा शिकवणुकींचा गैरवापर मनमानी अर्थ काही ज्ञानी लोक लावत आहेत आणि त्याच्यावरून भगवंतांना जाणण्याचा चुकीचा प्रयत्न करत आहेत. परंतु गुरु आणि शास्त्रानुसार गुरु आणि भगवंतांची वाणी जाणण्याच्या गुरूंच्या कृपेने आपण गुरु परंपरेमध्ये जाणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर भक्ती आणि शरणागती हा गीतेचा महत्वाचा उद्देश आहे. भगवंत स्वतःच गीतेमध्ये सांगतात की माम एकम शरणम व्रज, म्हणजे केवळ मला शरण या. म्हणजे भक्तीची सर्वोच्च स्थिती आहे की भगवंतांना शरण जाणे. जो व्यक्ती या दैवी प्रकृतीचा आश्रय घेतो तो खरंच महात्मा आहे आणि भगवंतांचं शरणागत होऊन त्यांचा आश्रय घेऊन त्यांच्या अनन्य भक्तीमध्ये लीन व्हायला पाहिजे. श्रीकृष्ण हे परम सत्य आहेत आणि हे जाणून आपण भगवंतांची अनन्य भक्ती करणे यालाच उत्तमा भक्ती असे म्हणतात. तर आज आपण जाणतो की भक्ती करणं किती महत्वाचं आहे. पण असेही काही लोक आहेत जे भगवंतांना शरण येत नाहीत. तर जे लोक आहेत की ते भगवंतांना शरण येत नाहीत त्यांचा उल्लेख या श्लोक क्रमांक 15 मध्ये करण्यात आला आहे. नमाम दुष्कृत्युनो मूढाम प्रपद्यन्ते नराधमः मायया अपरत ज्ञानः आसुरं भावमाश्रितः. जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत. तात्पर्य श्रीमद भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतो. या ठिकाणी असा प्रश्न उद्भवतो की जर असे असेल तर सुशिक्षित, तत्वज्ञानी, वैज्ञानिक, व्यावसायिक, राज्यकर्ते, सामान्य लोकांचे पुढारी हे सर्वशक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण का जात नाहीत? भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानव जातीचे पुढारी विविध प्रकारे अनेकानेक जन्मांमध्ये दृढ, योजनाबद्ध आणि खडतर प्रयत्न करीत आहेत. परंतु जर भगवान श्रीकृष्णांच्या केवळ चरणकमलांना शरण गेल्याने मुक्ती प्राप्त होत असेल तर मग हे बुद्धिमान आणि परिश्रम करणारे लोक या सुगम मार्गाचा अंगीकार का करीत नाहीत? गीतेमध्ये या प्रश्नांचे स्पष्टपणे उत्तर देण्यात आले आहे. ब्रह्मदेव, शिव, कपिल, चतुष्कुमार, मनु, व्यास, देवल, असित, जनक, प्रल्हाद, बली आणि त्यानंतर मध्वाचार्य, रामानुजाचार्य, श्री चैतन्य महाप्रभू यांसारखे समाजातील खरोखरी विज्ञान आणि पुढारी आणि इतर अनेक तत्वज्ञानी, राजकारणी, आचार्य, वैज्ञानिक
इत्यादी सर्व शक्तिमान भगवंतांच्या चरणकमलांना शरण गेले आहेत. जे भोंदू आणि ढोंगी आहेत आणि भौतिक लाभ प्राप्ती करता आपण वैज्ञानिक, तत्वज्ञानी, शिक्षक आणि प्रशासक इत्यादी असल्याचे दर्शवतात, ते भगवत भक्तीचा मार्ग कधी स्वीकारत नाहीत. बघा इथं म्हटलंय की अनेक जे आचार्य होऊन गेलेत, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, श्री चैतन्य महाप्रभू, हे विद्वानांनी आपल्या भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारला. पण असे अनेक जे शास्त्रज्ञ आहेत, शिक्षक आहेत किंवा जे भोंदू आणि ढोंगी लोक आहेत किंवा वैज्ञानिक तत्वज्ञानी आहेत, ते भगवंतांचा आश्रय घेत नाही. तर भौतिक लाभ प्राप्ती करता हे लोक भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारत नाहीत आणि त्यांना भगवंतांबद्दल मुळीच कल्पना नसते. ते स्वतःच आपल्या सांसारिक योजना बनवितात आणि म्हणून भौतिक जीवनातील समस्या सोडवण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्यांच्या समस्या अधिकच जटिल बनतात. स्वतःच त्या समस्या सोडवल्या गेल्याने त्यांच्या समस्या अधिक जटिल बनतात. परंतु प्रकृती ही इतकी शक्तिशाली आहे की ती नास्तिकांच्या अनधिकृत योजनांचा प्रतिकार करू शकते आणि योजना आयोगांच्या योजना उधळून लावू शकते. या श्लोकांमध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृतीना किंवा दुष्ट या शब्दात करण्यात आले आहे. ज्याने पुण्यकर्म केले आहे त्याला कृती असे म्हटले जाते आणि विविध योजना करणारे नास्तिकही कधी कधी अत्यंत बुद्धिमान आणि पुण्यात्मेही असतात. कारण कोणतीही प्रचंड चांगली अथवा वाईट योजना असो, ती प्रत्यक्षात आणण्याची साठी बुद्धीची आवश्यकता असते. बघा कुठलं चांगलं कार्य करायचं आहे तरी सुद्धा बुद्धीची आवश्यकता असते आणि वाईट कार्य करण्यासाठी सुद्धा बुद्धीची आवश्यकता असते. समजा एखाद्याला अणुबॉम्ब बनवायचा आहे, ते बनवण्यासाठी सुद्धा त्याला जी बुद्धी चुकीच्या कर्मासाठी वापरली जाते, त्या कर्मासाठी सुद्धा पण बुद्धीची आवश्यकता आहे. प्रचंड चांगली किंवा वाईट योजना असो, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धीची आवश्यकता ही असतेच. परंतु भगवंतांच्या योजनांना विरोध करण्यासाठी नास्तिक आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग करीत असल्यामुळे अशा नास्तिक आयोजकांना दुष्कृती असे म्हटले आहे. दुष्कृती हा शब्द दर्शवतो की नास्तिकांची बुद्धी आणि प्रयत्न हे चुकीच्या दिशेने होत आहेत. गीतेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात. ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या हालचालीनुसार त्या पदार्थाची छाया हालचाल करते, त्याचप्रमाणे भौतिक शक्ती ही कार्य करते. परंतु भौतिक शक्ती ही अत्यंत बलशाली आहे आणि नास्तिकवादी आपल्या निरीश्वरवादी प्रवृत्तीमुळे प्रकृती कशा रीतीने कार्य करत असते किंवा भगवंतांच्या योजना काय आहेत हे जाणू शकत नाहीत. रज तसेच तमोगुणाच्या प्रभावामुळे नास्तिकवाद्यांना सर्व योजना निष्फळच ठरवतात. उदाहरणार्थ हिरण्यकशिपू आणि रावण हे दोघेही भौतिकदृष्ट्या विद्वान, तत्वज्ञानी, वैज्ञानिक, शास्त्रक आणि शिक्षक होते. परंतु त्यांच्या सर्व योजना धुळीत मिळाल्या. या दुष्कृतीनं किंवा दुष्ट लोकांचे पुढील प्रमाणे 4 प्रकार असतात. बघा आता आपण पाहिलं की नास्तिक वर्ग जो कसा आपल्या बुद्धीच्या स्तरावर भगवंतांच्या ज्या योजना आहेत तो धुळीस मिळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु भगवंतच त्यांच्या योजना धुळीस मिळवतात आणि त्यांची बुद्धी ही चुकीच्या कार्यामध्ये गुंतलेली असतो. त्यांना भक्ती म्हणजे काय हेच त्यांना समजत नाही. भगवंत कोण आहे हेच त्यांना समजत नाही. की त्यांना हेच माहित नाहीये की भगवंतांची सेवा करण्याशिवाय अ, अन्य कुठली पण अभिलाषा एका भक्ताला नसली पाहिजे. ते भक्तच नाहीयेत त्यामुळे ते भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. त्यांना म्हणूनच त्यांचा उल्लेख दुष्कृतीनं हा असा केला आहे. तर भक्त काय असतो तर रूप गोस्वामी सांगतात की अन्याभिलाषिता चिंत्यम ज्ञानकर्मादि अनावृतम. म्हणजे भक्ती करताना भगवंतांची सेवा करण्याशिवाय अन्य कोणतीही अभिलाषा किंवा कुठलीही कर्म भावना, सकाम कर्म भावना, निर्विकार भावना अशी कोणतीच भावना नको. केवळ भगवंतांना संतुष्ट करण्याची इच्छा मनात असायला हवी आणि अनन्य भावाने आपण भगवंतांची सेवा करायला हवी. आणि ती कशी पाहिजे तर गुरूंच्या आदेशानुसार आपण भक्ती केली पाहिजे. यालाच उत्तम भक्ती किंवा त्याला केवला भक्ती असे म्हटले आहे. म्हणजे केवळ भगवान श्रीकृष्णांची उपासना केली पाहिजे.
भागवतात केवळ भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीची उपासना करायला सांगितले. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर जसा अंधकार नष्ट होतो, तसं आपल्या भक्तीमुळं आपल्या हृदयातील पाप नष्ट होतात. त्यामुळं आपण भक्ती करणे हा आपला जीवनातील एकमेव उद्देश असायला हवा आणि या उद्देशाच्या प्राप्तीसाठी प्रामाणिक गुरु परंपरेनुसार आलेलं कार्य आपल्याला करायला हवं आपण. आणि जर आपण हे कार्य करत राहू, तरच आपल्याला यश निश्चित आहे आणि त्यासाठी वेळेची आवश्यकता आहे. निश्चितच सफलता मिळेल. सर्व लोक भगवंतांना शरण जातात, पण काही लोक आहेत ते भगवंतांना शरण जात नाही. निरंतर सुख, शाश्वत सुखाची प्राप्ती जर भगवंतांची भक्ती केल्याने जर आपल्याला मिळत असेल, भगवंत स्वतः सांगतायत, की "तू मला शरण ये आणि तू माझ्या धामात येशील." तर भगवंत आपण किती वेळा लोकांना मंदिरमध्ये येण्यासाठी निमंत्रण देतो, पण प्रत्येकाची काहीतरी कारणं किंवा कामं सांगितली जातात आणि मंदिरात येण्यासाठी नकार दिला जातो. म्हणजे श्रीकृष्ण आपल्या भक्तीसाठी एक साधा सोपा मार्ग भगवंतांनी आपल्यासाठी घालून दिलाय. पण मायाशक्ती इतकी प्रबळ आहे, की मायेच्या प्रभावामुळं हे बाकीचे जे लोक आहेत ते समजू शकत नाही मायेचा प्रभाव आणि मायेचा जर हा प्रभाव आपल्याला पार करायचा असेल, तर भगवंतांचा त्यांच्या भक्तीचा आश्रय घेऊन पूर्णपणे भगवंतावर आश्रित जर झालो, तरच आपण मायेच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो. मग आपल्याला प्रश्न पडतो, की मग कोण असे लोक आहेत, जे भगवंतांची शरण घेत नाही? तर आपण आज या श्लोकाची थोडक्यात चर्चा करू. जो ज्ञान-विज्ञान योगामध्ये हा 15वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवंत सांगतात, की 4 प्रकारचे लोक आहेत. पहिला म्हणजे मूढ, दुसरा म्हणजे नराधम, म्हणजे नरांमध्ये अधम. तिसरा म्हणजे ज्यांचे ज्ञान मायेने आवृत्त केलेले, मायया अपहृत ज्ञानः. आणि तिसरं म्हणजे आसुरी भाव असणारे. ज्यांनी आसुरी भाव ग्रहण केला आहे, असे 4 प्रकारची व्यक्ती आहेत, जे मला शरण येत नाहीत असं भगवंत म्हणतात. की मूढ म्हणजे मूढ या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत मूर्ख. आपण अगोदर तात्पर्य वाचूयात श्रील प्रभुपादांचं. हे लोक मूढ, हे लोक भारवाहक कष्टाळू जनावराप्रमाणे अतिशय मूर्ख असतात. त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगायची इच्छा असते. म्हणून ते भगवंतांना कर्मफल अर्पण करू इच्छित नाहीत. ओझेकरी जनावरांचे नमुदेदार उदाहरण म्हणजे गाढव. या गरीब जनावराला त्याचा मालक अतिशय कष्ट करायला भाग पाडतो. गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी काबाड कष्ट करत आहोत हे माहीत नसते. थोडेफार गवत खाऊन आपले पोट भरण्यातच तो समाधानी राहतो. मालक आपल्याला मारील या भीतीने तो थोडा वेळ झोपतो आणि गाढविणीच्या लाथा खात आपली कामवासना तृप्त करतो. कधी-कधी तो कविता आणि तत्वज्ञान गारतो, परंतु त्याच्या कर्कश ओरडण्याने इतरांना मात्र त्रासच होतो. सकाम कर्मे करणाऱ्या मूर्खांची अशी स्थिती असते, कारण आपण कुणासाठी कर्म केले पाहिजे याचेच ज्ञान त्यांना नसते. कर्म हे यज्ञाप्रित्यर्थ असल्याचे त्याला माहीत नसते. बऱ्याचदा स्वनिर्मित कामाचे ओझे कमी करण्याकरता जे लोक रात्रंदिवस काबाड कष्ट करीत असतात, ते असे म्हणतानाही आढळतात, की जीवाच्या स्वरूपस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच नाही, वेळ नाही. बघा, इथं गाढवाचं अतिशय सुंदर उदाहरण प्रभुपादांनी दिलंय, की गाढव इतका परिश्रम करतो, की त्याला तो कशासाठी परिश्रम करतो हेच माहित नाही. दिवसभर, रात्रभर काबाड कष्ट करतो आणि रात्री त्याला काय मिळतं? थोडंसं हिरवंगार गवत मिळतं आणि त्याच्यासाठी तो खूप परिश्रम आपल्याला माहिती आहे, गाढव हे बुद्धीसाठी प्रसिद्ध नाहीये. जर आपल्याला कोणी बुद्धिमान पशु शोधायला सांगितलं, तर कोणीच गाढवाकडे जाणार नाही. दिवसभर मेहनत करतं गाढव थोड्याशा गवतासाठी आणि दिवसभर मेहनत करतं ते पण आवश्यकता नसतानाही. त्याला वाटतं, की आपल्याला खूप लाभ होईल. तसंच हे मूर्ख व्यक्ती असतात. ते दिवसभर रात्रंदिवस कष्ट करत असतात. आणि त्याला वाटतं, की त्यांना वाटतं आपल्याला भरपूर फायदा होईल. आता आपण मुंबईसारख्या ठिकाणी पाहतो, की अनेक लोक पहाटे 4 वाजल्यापासून तिथल्या लोकल चालू असतात, की रात्री 1-2 वाजेपर्यंत. ते इतके कष्ट करत आहेत, की त्यांना स्वतःसाठी, स्वतःच्या आध्यात्मिक साक्षात्कारासाठी, आत्मिक त्यांच्या उन्नतीसाठी
जी गरज आहे ते करण्यासाठी त्यांना वेळच नाही. दिवसभर काबाड कष्ट करून आपल्याला पोटापुरतं अन्न मिळवणे हेच मनुष्य जीवनाचं आपलं कर्तव्य नाही. तर लोक काय करतात, की स्वतःहूनच आपल्या जबाबदाऱ्या वाढवतात. आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या शरीराप्रती आपल्या असणाऱ्या आपल्या जबाबदाऱ्या आणि आपल्या कुटुंबियांप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या, हे वाढवतात आणि परत म्हणतात, की आम्हाला वेळ नाहीये. आपणच आपल्या जबाबदाऱ्या वाढवतो, त्यामुळे आपण मंदिरात येऊ शकत नाही आणि आपल्या आत्म्याचं पोषण करू शकत नाही. खरं तर आत्म्याचं पोषण करणं सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळेच प्रल्हाद महाराज म्हणतात, की भगवंतांना सांगतात, की हे मी मायेच्या सागराला अजिबात घाबरत नाहीये. कारण मी इथं काय करतोय, हे मायामय जगत जरी अंधकारमय असलं ना, इथं जरी जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या जरी समस्या असल्या, सगळी संकट असली, तरी पण मला या संकटांमुळे काहीच वाटत नाहीये. कारण या भौतिक सृष्टीनं मी अजिबात विचलित होत नाहीये. कारण मी इथं काय करतोय, तर इथं सुद्धा मी तुमच्या नामाचं स्मरण करतोय. नामाचं गान करतोय आणि तुमच्या लीलांचं श्रवण करतोय. त्यामुळे मी निडर आहे. का निडर आहे? तर मी तुमच्या लीलांचं श्रवण करतोय. आणि या लीला कथांचं श्रवण केल्यानं, त्याचं पान केल्यानं माझं भय आणि चिंता, दुःख माझ्याकडे अजिबातच नाहीये. आणि मला हरिनामात एवढी रुची आहे, की मला इथं राहिलो काय किंवा तुमच्या धामात राहिलो काय, दोन्ही ठिकाणी मला सारखं. फक्त माझ्या जीवनात एकच दुःख आहे, की ज्या लोकांचं चित्त भगवंतांची भक्ती करण्यामध्ये नाहीये, जे लोक भगवंतांची भक्ती करण्यास उत्सुक नाहीत, त्यांच्यासाठी मी दुःख करत आहे. त्यांना सुखी करण्यासाठी मला इथं राहायला हवं आणि इंद्रियांना जर सुखी करायचं असेल, तर मायेचा वापर ती लोकं करत आहेत. आणि या लोकांविषयी मला करुणा आहे, असं प्रल्हाद महाराज म्हणतात. आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी मी इथं राहू इच्छितो. बघा, एखादा व्यक्ती आहे, त्याला सिगारेटचं व्यसन आहे. एक प्रभूजी त्याला रेल्वेमध्ये भेटतात आणि त्यांना सांगतात, की "अरे सिगारेट ओढू नको, चांगलं नाहीये. एकतर तुझे दात खराब झालेत, तुला श्वसनाचा विकार आहे, तू खोकतोयस. इतकं तुझी हानी झालीये आणि तरी सुद्धा तू सिगारेटचं व्यसन करतोय. का तू हे सिगारेट ओढतोय?" तो म्हणतो, की "मी आता त्याच्याशिवाय राहूच शकत नाही. ती मी सोडूच शकत नाही. इतकं जरी मला त्रास होतो, तरी मी हे सोडू शकत नाही." बघा, भौतिकवादी लोकं इतकी म्हणजे जरी त्यांना माहीत असलं, की हे चुकीचं आहे, हे आपण नाही केलं पाहिजे आणि जरी एखादा व्यक्ती एक गुरु बनून तुमच्या आयुष्यात आलाय, तरी पण त्याचं ऐकण्याची आपली मनोवृत्ती नाहीये. तर अशा म्हणजे विनाकारण ते जरी त्याला माहिती आहे, की सिगारेट ओढून मला त्रास होणार आहे, तरी सुद्धा तो सिगारेट ओढून निष्कारण स्वतःला त्रास ओढवून घेतोय आणि विनाकारण समस्या ओढवून घेत आहे. मग प्रल्हाद महाराज अशा लोकांचा उल्लेख विमूढानांत करतात. विमूढानांत. अतिमूढ लोक आहेत हे असं म्हणतात प्रल्हाद महाराज. खरं तर सांसारिक लोक द्वेषपूर्ण वचनं बोलतात. अ, वेगवेगळे शब्द वापरतील. पण प्रल्हाद महाराजांनी हा जो विमूढानंद शब्द वापरलाय ना, ते शुद्ध भक्त जे बोलतात ना, ते द्वेषापोटी, घृणेपोटी नसतं. तर त्यांच्यामध्ये करुणा आणि प्रेम असतं जीवांप्रती. त्याच्यामुळं ते करुणेने आणि प्रेमाने बोलत असतात. त्यामुळं त्यामुळं भगवंतांची भक्ती करण्यासाठी प्रल्हाद महाराज त्यांना सांगतात, की मी इथंच राहू इच्छितो आणि कृष्ण कथा ऐकण्यासाठी जसं परीक्षित महाराज भागवत कथा ऐकण्यासाठी उत्सुक होते, तसं भगवंतांच्या कथा ऐकायला उत्सुक असलं पाहिजे. मग असा व्यक्ती असेल आणि जो व्यक्ती असं ऐकून घेण्यासाठी उत्सुक नसेल, तो पशुघ्न असं म्हटलं आहे. म्हणजे त्याला तो दुसरा पशुच आहे. तो स्वतःचे हित जाणत नाही. कारण भगवंतांची कथा आहे ना, ती भवऔषधी आहे. ती आपल्याला या भवसागरातून पार करू शकते. आणि कथामध्ये रुची नसणारे लोक आहेत ना, जे मूढ लोक या आपण ह्याच्यामध्ये पाहतोय, मूढ प्रकारामध्ये. ते लोक काय करतात, तर रात्र झोपण्यात घालवतात किंवा मग संभोग करण्यात घालवतात आणि कुटुंबाचं भरण-पोषण करण्यात घालवतात. आणि आत्म्याच्या पोषणासाठी त्यांना अ, वेळ नाहीये. म्हणून तर नरोत्तमदास ठाकूर त्यांच्या एका वैष्णव गीता मध्ये म्हणतात, "मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया, जाणूया शिविया विष खाईनी."
म्हणजे मला इतका मौल्यवान असा मनुष्य देह प्राप्त झालाय, तरी पण मी काय करतोय, तर इंद्रिय तृप्तीच्या विषयाचं पान पेरतोय आणि राधाकृष्णांचं भजन करत नाहीये. म्हणजे मला माहित आहे तरी सुद्धा मी असं करतोय. म्हणजे असं करून आपण मूढ लोक हे संसारात व्यस्त आहेत. त्यांना भगवंतांची सेवा करण्यात रस नाहीये. इथं प्रभुपादांनी छान पुढे एक डुकराचं उदाहरण दिलंय, आपण ते वाचूयात. अ, जीवनाच्या स्वरूप स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी मला मुळीच वेळ नाही, असं ते म्हणतात. अशा मूढ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजे जीवनाचे सर्वस्व असते. परंतु वस्तुतः आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ इच्छितात. कधी-कधी भौतिक लाभाकरता ते दिवस-रात्र झोपे वाचून घालवतात किंवा जर त्यांना उदरव्रण झालेला असेल किंवा अपचन झालेले असेल, तर ते प्रायः काही अन्न न खाण्यातच समाधान मानतात. आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरता ते दिवस-रात्र केवळ काबाड कष्ट करण्यात मग्न असतात. आपल्या खऱ्या मालकाविषयी अज्ञान असल्यामुळे सकाम कर्मी धनलोभाची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ दवडतात. दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतींचे परम अधिपती भगवंतांना कधीच शरण जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल योग्य व्यक्तीकडून श्रवण करण्यासही वेळही काढत नाहीत. विष्ठा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून बनवलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाहीत. त्याचप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करविणाऱ्या गोष्टींबद्दल ऐकत राहतो, परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतन तत्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो. बघा, इथं सांगितलं की दिवसभर तो झोपे वाचून एखादा दिवस घालवल, दिवसभर काबाड कष्ट करल, एखाद्या दिवशी उपाशी राहील. परंतु खऱ्या मालकाविषयी अज्ञात असल्यामुळे, म्हणजे परम पुरुषोत्तम भगवंताविषयी अज्ञान असल्यामुळं आणि भगवंतांना शरण न गेल्यामुळं हे लोक कधीच भगवंतांना शरण जात नाहीत आणि मग अ, जे भगवत भक्त आहेत त्यांच्याकडून श्रवण करण्यासाठी वेळ सुद्धा ते काढत नाहीत. मग इथे डुकराचं उदाहरण दिलंय, की डुकराला जर तुम्ही तूप साखर पासून बनवलेली छान छान मिठाई, रसगुल्ले, गुलाबजाम असं जरी त्याच्या पुढे नेऊन ठेवलं, तरी तो चिखलाकडे आकर्षित होईल किंवा विष्ठेकडे आकर्षित होईल. कारण ती भौतिक जगातील जी इंद्रिय तृप्ती आहे, ती त्याला सोडवणार नाही आणि तो त्या इंद्रिय तृप्ती करणाऱ्या गोष्टींविषयीच ऐकत राहील आणि त्याच तत्वाबद्दल, ह्याच्याबद्दल ऐकल आणि भगवंतांना शरण जाणार नाही. बघा, आपण पण मुलांना काय शिकवतो किंवा म्हणजे जे भौतिक लोक आहेत ते मुलांना काय शिकवतात. समजा एखादा मुलगा एखाद्या लग्नात गेला आणि त्याला खिचडी खावीशी वाटली, तांदळाची खिचडी. तर आपण त्याला सांगतो, की "अरे, तिथे किती छान गुलाबजाम आहेत, काजू किसमिस आहे किंवा बाकीचे गोड पदार्थ आहेत, ते तू खा." आणि ते खाल्ल्यानंतर मग म्हणजे आपण त्याला एक प्रकारे त्याला आपण काय शिकवतोय, तर आपण त्याला स्वतःचा म्हणजे भोग करायला शिकवतोय आपण त्याला. एकतर किती चांगली गोष्ट आहे, की तो खिचडी खातोय मुलगा, पण आपण त्याला काही भोग करायला शिकवतोय. आणि आत्म्याचं पोषण करणं, आत्म्याचा आहार किती आवश्यक आहे, हे आपण त्याला शिकवत नाही. आणि आता बरेच जण वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. पण आत्म्याचा जो आजार आहे, आत्म्याचं जो पोषण आहे, शरीरात जर आपण आजारी पडलो, तर आपण दवाखान्यात जातो, तेव्हा त्याच्या औषधी घेतो. पण आपल्याला आध्यात्मिक आजार कळतच नाही किंवा आत्म्याचं पोषण कसं करायचं ते आपल्याला समजतच नाही. त्यामुळंच या समस्यांचं समाधान कसं होणार? या मानसिक समस्या एकतर लोक स्वीकारच करत नाहीत. तर आपण 16 माळांचा जप केला पाहिजे, 4 नियमांचं पालन केलं पाहिजे. कृष्ण कथांकडे आपण आकर्षित झालं पाहिजे आणि परंतु हे जे मूर्ख लोक आहेत, मूढ लोक हे कृष्ण कथांकडे आकर्षित होत नाहीत. ते भौतिक जगामध्ये चालणाऱ्या गोष्टीकडे ते आकर्षित होतात. भौतिक कथांकडे ते आकर्षित होतात. त्याला वायस तीर्थ असं म्हटलंय. अ, वायस तीर्थ म्हणजे कावळ्यांचं तीर्थक्षेत्र. कावळ्यांना ज्या ठिकाणी म्हणजे बडबड करण्यात जो इंटरेस्ट असतो, ज्या भौतिक कथामध्ये रुची असते, त्या कथामध्ये ह्या भौतिक लोकांना वायस तीर्थावर ज्या चर्चा होतात, त्या ऐकण्यात जो इंटरेस्ट असतो, त्या हा एक मूढ लोकांचा महत्त्वपूर्ण वर्ग आहे, जो भगवंतांना शरण येत नाही.
दुसरा वर्ग म्हणजे नराधम. त्याला दुष्कृतीना असं म्हटलं आहे. दुसरा जो दुष्कृतीना अर्थात दुष्ट लोकांचा प्रकार आहे त्याला नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात. नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय. जीवाच्या 84 लाख योनींपैकी 4 लाख मनुष्य योनी आहेत. यापैकी अनेक नीच मनुष्य योनी आहेत. त्यापैकी बहुतेक सर्वजण असंस्कृत असतात. ज्यांच्यासाठी सामाजिक त्या म्हणजे सुसंस्कृत योनी आहेत. ज्यांचा सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या विकास झाला आहे, परंतु ज्यांना धर्मतत्वे माहित नाहीत, ते नराधम समजले जातात. तसेच धर्म भगवत विहीन धर्म असू शकत नाही. कारण परम सत्याला जाणणे आणि मनुष्यांना भगवंतांशी असणारा संबंध जाणणे हाच धर्म तत्वाचे पालन करण्याचा उद्देश असतो. बघा, इथं सांगितलं की नराधम कोण आहे? म्हणजे मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य म्हणजे नराधम इथं सांगितलंय. 4 लाख मनुष्य योनी आहेत. 84 लक्ष दोष योनीमध्ये 80 लाख मनुष्य योनी शोधून 4 लाख ज्या आहेत त्या मनुष्य योनी. अधिकार तर लोक, परंतु याच्यामध्ये अधिकतर लोक आहेत ना ते धर्माचे पालन करत नाहीत. त्यांना आणि जर आपण धर्माचे जर पालन करत नसू ना, तर मग आपण सुसंस्कृत नाहीये. आपला फक्त राजकीय दृष्ट्या विकास झालेला असेल, पण जर आपल्याला धर्मतत्वच जर माहित नसतील, धर्मच आपण जाणून घेऊ शकत नसेल, तर त्या तत्व पालनाचा काय उद्देश आहे मग? ते मग जीवन जर आपण धर्माचं पालन करू शकत नसेल, तर ते जीवन हे पशुतुल्य आहे आणि ही धार्मिक सभ्यता नाहीये. भगवंतांशी संबंध हाच तत्व पालन करण्याचा मुख्य उद्देश असतो. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ अन्य कोणतेही प्रमाण नाही किंवा मीच परमसत्य आहे. मनुष्याने सर्वशक्तिमान परमसत्य भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या विस्मृत शाश्वत संबंधांचे पुनरुज्जीवन करणे हा सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. बघा, इतक्या जीवनातून म्हणजे 84 दशलक्ष योनीमधून आपल्याला जर मनुष्य जीवन प्राप्त झालंय, तर मग आपला मूळ उद्देश आपल्या जीवनाचा काय असायला हवा? तर भगवंत स्वतः गीतेमध्ये सांगतायत, की मीच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे, मीच परमसत्य आहे. मग त्यांना जाणून त्यांच्याशी संबंध आपण पुनर्स्थापित करणे हेच आपलं कार्य आहे. आणि ती संधी जर आपण गमावत असू, तर आपल्याला गमावणे यालाच नराधम असं म्हटलं जातं. म्हणजे एवढी तुम्हाला दुर्मिळ संधी लाभली आणि तुम्ही त्याचा भगवंतांशी भक्ती करण्याच्या कामी उपयोग करत नसाल, तर तुम्ही निश्चितच नराधम आहात. शास्त्रामधून आपल्याला कळून येते की जेव्हा मूल मातेच्या गर्भाशयात असहाय्य अवस्थेत असते, तेव्हा ते स्वतःच्या सुटकेसाठी प्रार्थना करते आणि गर्भाशयाच्या बाहेर येताच आपण केवळ भगवंतांचीच सेवा करू असे वचन देते. बघा, आईच्या जेव्हा गर्भात अतिशय ते आईच्या गर्भातले किडे चावत असतात किंवा अतिशय वेदना, अंधार कोठडी असते त्या आईच्या गर्भामध्ये आणि जीव प्रार्थना करत असतो, की भगवंता मला या स्थितीतून बाहेर काढा आणि मी तुमची सेवा करेन. परंतु ज्या क्षणी तो त्याच्या गर्भाशयातून बाहेर येतो, तो भगवंतांची सेवा करणं विसरतो. जेव्हा मनुष्य संकटात असतो, तेव्हा त्याने भगवंतांची प्रार्थना करणे हे स्वाभाविक आहे. कारण जीवाचा भगवंतांशी नित्य संबंध असतो आणि प्रसूती झाल्यानंतर सुद्धा मूल मायाशक्तीच्या प्रभावाने जन्मावेळी झालेल्या वेदना तसेच त्याच्या उद्धारकर्त्यालाही विसरते. म्हणजे प्रसूती झाल्यानंतर मात्र ते मूल आपला जो उद्धार करणार आहे त्यालाही विसरतो आणि झालेल्या वेदना सुद्धा विसरतो. मुलांमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या दिव्य चेतनेची पुनर्जागृती करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. धर्मसंहिता असणाऱ्या मनुस्मृतीनुसार वर्णाश्रम पद्धतीमध्ये भगवत भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 10 संस्कारांच्या किंवा शुद्धीकरणाच्या विधी आहेत. तथापि जगातल्या कोणत्याही भागात कोणत्याही विधीचे पालन केले जात नाही. म्हणून 99.99% लोक हे नराधमच आहेत. बघा, इथं सांगितलं की मुलांमध्ये ज्या सुप्तावस्था ज्या चेतनेची जागृती
भगवंतांशी संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी जे चेतना हवी ती जागृती करण्याचं कर्तव्य कुणाचं आहे, तर त्या पालकांचं कर्तव्य. आणि वर्णाश्रम पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शुद्धीकरणाच्या विधी दिलेले आहेत 10. त्यामधीलच एक नामकरण संस्कार आहे, किंवा त्यांना अन्नप्राशन संस्कार, असे वेगवेगळे विधी आहेत. त्याच्यामध्ये आपण परंतु सगळीकडेच या विधींचं पालन केलं जात नाही. म्हणूनच इथे सांगितले की 99% 99.99% लोक हे नराधम आहेत. जेव्हा सारे लोक नराधम होतात तेव्हा स्वाभाविकपणे त्याचे संपूर्ण तथाकथित शिक्षण हे बलशाली भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते आणि गीतेतील आदर्शानुसार ब्राह्मण, कुत्रा, गाय, हत्ती आणि चांडाळाला समभावाने पाहतो तोच खऱ्या अर्थाने विद्वान मनुष्य आहे. तीच शुद्ध भक्ताची दृष्टी आहे. भगवंतांचे अवतार असणारे आद्यगुरु श्री नित्यानंद प्रभू यांनी जगाई मधाई यासारख्या नराधम भावांचा उद्धार केला आणि अत्यंत नीच मनुष्यालाही शुद्ध भक्तांची कृपा कशा प्रकारे प्राप्त होते हे दाखवून दिले. म्हणूनच भगवंतांनी निंद्य ठरविलेला नराधम केवळ शुद्ध भक्तांच्या कृपेनेच आपली आध्यात्मिक भावना पुनर्जागृत करू शकतो. बघा इथं प्रत्येकाला भगवंतांनी आशा दिली की किती भगवंत सांगतात. आतापर्यंत आपण पाहिलं की मूढ नराधम कधीच भगवंतांना शरण जाऊ शकत नाहीत किंवा भगवंतांची शरण घेऊ शकत नाही. पण इथंच प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यात आपल्याला सांगतायत की जरी जगाई मधाई सारखे कोणतंच प्राप जगाई मधाईंनी ठेवलं नव्हतं. सगळ्या प्रकारची दारू पिणे किंवा परस्त्रियांना त्रास देणे, धन लुटणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची पाप जगाई मधाईंनी केली. पण नित्यानंद प्रभूंसारख्या आदिगुरूंचा एका शुद्ध भक्तांचा कृपेने त्यांना त्या सगळ्या पापांपासून मुक्तता मिळाली. म्हणूनच इथं दाखवून दिले की शुद्ध भक्तांची कृपा असेल तर प्रत्येक जण भक्तीत येऊ शकतो किंवा भगवंतांशी संबंध पुनर्जागृत करू शकतो. भागवत धर्माचा प्रसार करताना श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केला आहे की लोकांनी भगवंतांच्या संदेशाचे नम्रपणे श्रवण केले पाहिजे आणि उपदेशाचे सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता होय. अत्यंत नीच आणि नराधमांचाही केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे उद्धार होऊ शकतो. परंतु दुर्दैवाने त्या उपदेशांचे श्रवण करणेही ते नाकारतात. तेव्हा भगवंतांच्या इच्छेला शरण जाणे तर दूरच राहिले. या प्रकारे नराधम मानवाच्या प्रमुख कर्तव्यांची पूर्णपणे उपेक्षा करतात. बघा चैतन्य महाप्रभूंनी तर सांगितले की भगवद्गीता हा सगळ्यात भगवंतांचे सगळे संदेश त्याच्यामध्ये आहेत आणि या भगवंतांच्या संदेशांचं जर आपण प्रामाणिकपणे श्रवण केलं तर त्या उपदेशांचं सार हे भगवद्गीतेचं सर श्रवण केलं तर ते श्रवण केल्यामुळं नराधमांचा सुद्धा उद्धार होऊ शकतो. बघा प्रभुपादांनी या श्लोकामध्ये आपल्याला किती आशा दिली आहे की हे तुम्ही कोणत्याही स्तरावर असा पण जर तुम्ही शुद्ध भक्तांचा संग घेत असाल, शुद्ध भक्तांचा जे आदेश आहेत त्यांचं पालन जीवनात करत असाल, त्यांची कृपा तुमच्यावर असेल आणि जर तुम्ही भगवद्गीतेच्या आदेशांचं श्रवण करत असाल, भगवद्गीतेवरची लेक्चर प्रवचन तुम्ही ऐकत असाल तर तुमचं त्या श्रवणाने तुमचा उद्धार होऊ शकतो. नराधमाचा सुद्धा भगवद्गीतेचं श्रवण केल्यानंतर उद्धार होऊ शकतो. तिसरे प्रकारचे लोक आहेत ते म्हणजे मायया अपहृत ज्ञान. म्हणजे ज्यांचं ज्ञान हे मायेनी अपहृत केलेले आहे, म्हणजे मायेनी त्यांचं ज्ञान घेतलेलं आहे. दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे मायया अपहृत ज्ञान. अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान माया शक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते. हे लोक प्रायः अत्यंत विद्वान म्हणजे मोठमोठे तत्वज्ञानी, कवी, साहित्यिक, वैज्ञानिक इत्यादी असतात. परंतु माया त्यांची दिशाभूल करते म्हणून ते भगवंतांची अवज्ञा करतात. सद्य परिस्थितीत मायया अपहृत ज्ञानाहा असे पुष्कळ लोक आहेत. गीतेच्या अभ्यासक पंडितांमध्ये सुद्धा आहेत. गीतेमध्ये सरळ सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. भगवंत हे सर्व मनुष्य प्राण्यांच्या जन्मदात्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत.
श्रीकृष्ण हे केवळ ब्रह्मदेवाचेच पिता आहेत असे नाही, तर ते सर्व योनींचे बीजधारक पिता आहेत. निर्विशेष ब्रह्मज्योतीचा उगम त्यांच्यापासून होतो आणि सर्व जीव अंतर्यामी असणारे परमात्मा ही त्यांचीच विस्तारित रूपे आहेत. भगवंत सर्व पदार्थांचे मूलस्रोत आहेत. म्हणून प्रत्येकाने त्यांच्या चरण कमलांना शरण गेले पाहिजे. असे स्पष्ट आदेश असतानाही मायया अपहृत ज्ञानहा लोक भगवंतांचा अवमान करतात आणि भगवंत हे केवळ सामान्य मनुष्य आहेत असे समजतात. ते जाणत नाहीत की भाग्यशाली मनुष्य देह भगवंतांच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे. मायया अपहृत ज्ञान हा लोकांनी केलेली गीतेवरील परंपरारहित अनधिकृत भाष्य म्हणजे आध्यात्मिक मार्गावरील अनेक अडथळे आहेत. हे भ्रांत भाष्यकार श्रीकृष्णांना शरण जात नाहीत किंवा ते इतरांनाही शरण जाण्यास शिकवत नाहीत. बघा इथं सांगितलंय की बरीचशी लोक आहेत, पंडित आहेत, दार्शनिक आहेत, तत्वज्ञानी आहेत, कवी आहेत. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि अनेक भाषणे ते दिले आहेत, पण त्यांना शास्त्रांचा आधार नाहीये. आणि ते भगवंत जरी स्वतः सांगत असले की मी अहम बीज प्रदाह पिता, म्हणजे मी सर्व योनींचा पिता आहे, ब्रह्मदेवांचा पिता पण मी आहे. आणि असं सगळं भगवंत सांगत असताना सुद्धा ही लोक भगवंतांना सामान्य व्यक्ती समजतात, कारण त्यांचं ज्ञान मायेने आवृत्त केलं आहे. त्यामुळं ते भगवंतांना जाणत नाही आणि त्यांचं ज्ञान हे मायेनं हरण केलं आहे. माया इतकीच चतुर आहे की ती व्यक्तीचं ज्ञान बुद्धीनं चतुरतेनं हरण करू शकते आणि त्यामुळं ह्या लोकांचे ज्ञान हे मायेने आवृत्त केलेले असल्यामुळं ते मायावादी हे जे मायावादी लोक आहेत ते कृष्ण अपराधी आहेत. ते स्वतः तर करणारच नाहीत आणि ते इतरांना पण करू देणार नाहीत. त्यामुळे ते भगवद्गीतेवर अनधिकृत भाष्य लिहितील. त्यामुळं आपण काय केलं पाहिजे की गुरु शिष्य परंपरेतून आलेली भगवद्गीता म्हणजेच श्रील प्रभुपादांची भगवद्गीता जशी आहे तशी त्याचं वाचन केलं पाहिजे. कारण इतर अनेक जी भाष्य आहेत ती मायावादी भाष्य, असं म्हणतात की मायावादी कृष्ण अपराधी. जे मायावादी लोक आहेत ते स्वतः तर भगवंतांचे शरण जातच नाहीत, पण इतरांना सुद्धा भगवंतांचे शरण घेऊ देत नाहीत. त्यामुळे आपण गुरु शिष्य परंपरेतून आलेलं ज्ञान घेतलं पाहिजे, त्याचं आपल्या जीवनात आचरण केलं पाहिजे. आणि आता चौथा आणि शेवटचा म्हणजे दुष्कृती लोकांचा शेवटचा प्रकार म्हणजे आसुरीम नाममाश्रितः किंवा आसुरी प्रवृत्तीचे लोक होय. हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात. त्यांच्यापैकी काही जण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाही. परंतु भगवंत का अवतीर्ण होऊ शकत नाही याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाही. यांच्यापैकी इतर भगवंत हे निर्विशेष ब्रह्मज्योतीहून गौण असेच मानतात. पण गीतेत तर या उलट सांगण्यात आले आहे की नास्तिकवादी हे भगवंतांचे द्वेष करत असल्याने अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना प्रस्तुत करतात. बघा एका ठिकाणी तर मी ऐकलं की महाराष्ट्रातच एका ठिकाणी की त्यांनी कुत्र्याला देव मानलं आणि कुत्र्याची पूजा करत होते. म्हणजे लोक इतके खालच्या पातळीला गेलेत की त्यांना भगवंत कोण आहेत हे सुद्धा समजत नाही. मग ते असं कोणाला तरी देव बनवतात आणि त्यांची पूजा करत राहतात. बघा काल्पनिक अवतारांना ते प्रस्तुत करतात. आणि आपण अनेक भोंदू साधूंची वगैरे उदाहरणं पाहतो की त्यांनी कशा प्रकारे लोकांना फसवलं की मी ह्याचा अवतार आहे त्याचा अवतार आहे असं म्हणून. आणि हे नास्तिकवादी लोक आहे ना ह्या अवतारांना प्रस्तुत करतात. भगवंतांचा तिरस्कार करणे हेच अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना तिरस्कार करणे हेच अशा लोकांचे जीवनाचे ध्येय असल्याने ते श्रीकृष्णांच्या चरणकमलाचा आश्रय घेऊ शकत नाही. दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अल्बंदरू म्हणतात की हे भगवन तुमचे गुण रूप लीला दिव्य आहेत. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित आहात. दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांनी तुमचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे. पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञातच आहात. बघा
यमुनाचार्य काय म्हणतायत की तुमचे गुणरूप लीला खरोखरच दिव्य आहेत. पण तुम्ही विशुद्ध सत्वामध्ये स्थित असून सुद्धा दिव्य गुणांनी युक्त असं तुमचं श्रेष्ठत्व महान आचार्यांनी मान्य केलंय, तरी पण जे नास्तिकवादी लोक आहेत ना, ते तुमचं श्रेष्ठत्व जाणू शकत नाहीत किंवा ते त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञातच असता. म्हणूनच प्रभुपाद म्हणतात की वर उल्लेख केल्याप्रमाणे मूढ, नराधम, भ्रमित तर्कवादी आणि नास्तिकवादी हे लोक सर्व शास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरी सुद्धा भगवंतांच्या चरणकमलांना शरण जात नाही. मग हे जे आसुरीम भावाश्रिता जे लोक आहेत ते श्रीकृष्णांची भक्ती ही सर्वांसाठी कृपा आहे. त्यामुळं आपण हे आसुरी भावाच्या लोकांना आहे ना, बघा आता बिभीषण सुद्धा सगळ्या असुरांमध्ये राहिले. त्यांनी आपण पाहतो की जेव्हा रावण त्यांना विचारायला की तू राम 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 का लिहिलंय सगळ्या भिंतीवर, तर ते अतिशय चातुर्याने, भगवंतांचे भक्त हे चतुर सुद्धा असतात. ते सांगतात की रा म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी असा त्याचा अर्थ आहे. आणि ते सगळ्या आसुरी लोकांमध्ये राहून सुद्धा भगवंतांची शरण आले. हे कारण श्रीकृष्णांची भक्ती ही सर्वांसाठी आहे आणि भगवान श्रीरामांनी सुद्धा त्यांना आश्रय दिला. ही म्हणजे भगवंतांची भक्ती सर्वांसाठी आहे, ती भक्तांची कृपा आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना 2-2 शब्द सांगत राहिलं पाहिजे. प्रत्येकाला भक्तीविषयी सांगत राहिलं पाहिजे. कधी कुणाच्या जीवनात परिवर्तन घडेल आणि तो व्यक्ती भगवंतांच्या चरणकमलाचा आश्रय घेईल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं आपण सतत आपल्या परीनं इतरांना भगवंतांची भक्ती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि कृष्ण प्रसाद दिला पाहिजे. लेक्चरला यायला, प्रवचनात यायला, मंदिरात यायला नकार देतील. परंतु प्रसाद ही अशी गोष्ट आहे की ती सर्वांनाच आवडते. ते खाण्याला कोणी नकार देत नाही. त्यामुळं आपण कृष्ण प्रसाद त्यांना देत राहिलं पाहिजे. म्हणजे त्यांना भगवान श्रीकृष्णांविषयी त्यांच्या मनात रुची वाढेल आणि भौतिक इच्छा जरी घेऊन सुरुवातीला ते भगवंतांच्या चरणकमलांची शरण घेतली तरी हरकत नाही. पण तशी ही शरण त्यांना भगवंतांची घेऊ द्या. सुरुवातीला ते मिश्रित भक्ती करतील, परंतु नंतर मात्र त्यांना ते भगवंतांना शरण घेतील. हे 4 प्रकारचे लोक सांगितले की जे भगवंतांना शरण येत नाहीत. पण 4 प्रकारचे असेही लोक आहेत जे भगवंतांना शरण येतात. जे पीडित आहेत, दुःखाने गांजलेले आहेत. दुसरं म्हणजे ज्यांना धन किंवा स्वर्गलोकाची प्राप्ती हवी आहे. जे जिज्ञासू आहेत आणि जे ज्ञानी आहेत. अशी 4 प्रकारची लोक आहेत. ती भगवंतांची शरणासाठी येतात. म्हणून आपण कृष्ण भक्ती ही सर्वांना साठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. कारण भक्त हे लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील असतात. जसं चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय, "जारे देखो तारे कहो कृष्ण उपदेश." तसं भौतिक जगातील लोकांना भवसागर पार करण्यासाठी आपण कृष्ण भक्ती देण्याचा, कृष्ण प्रसाद देण्याचा, कृष्ण कथा ऐकवण्याचा नेहमीच प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद. हरे कृष्ण. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. एकच मिनिट. हरी बोल. छान सांगितलं माताजी. खूप छान विस्तृत वर्णन केलं. आम्ही सगळ्यांनी बसमध्ये लाऊडस्पीकरवर ऐकलेलं आहे. खूप खूप धन्यवाद माताजी. तुम्ही सगळे एवढं यात्रेला चालले असताना सुद्धा सगळ्यांनी एवढं वेळ काढून माताजींनी पण मीटिंग सुरू केली आणि रेकॉर्डिंग सुरू केलं आणि सगळ्यांनी ऐकलं, त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार. छान झालं. थँक्यू सो मच माताजी. हरिबोल हरिबोल. मला काही प्रश्न? थँक्यू माधुरी भक्ती माताजी. आजचा मोठा प्रश्न सुटला. हो ना. थँक्यू माताजी. तुम्हाला एवढे धावपळीत असताना सुद्धा तुम्ही सगळं नियोजन. आम्हाला आमचा छान गेला प्रवासातला वेळ एकदम मस्त. येस थँक्यू. चलो थांबूयात का मग?
हो थांबूया. सोमवारचं सांग, सोमवारी. सोमवारी 2 वाजता श्लोक क्रमांक 16 वर लेक्चर असेल. सर्वांनी जॉईन व्हा. आपल्या मैत्रिणींनाही सांगा. भगवद्गीतेचा संदेश श्रवण करण्यासाठी सर्वांनी जॉईन व्हा. हरी बोल.